काळभैरवनाथ त्रासादी भजन मंडळी यांनी या अमृत सरोवरी महोत्सवानिमित्त म्हणजे आपल्या भजन मंडळाला 75 वर्ष पूर्ण झाली। त्याच पद्धतीने म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच भजन मंडळ स्थापन झालं आणि म्हणूनच भारत वर्षाला 76 वर्षांना आपल्याला आपल्या भजन मंडळाला 75 वर्षांनी हा म्हणून अमृत महोत्सवी वर्ष आपण येथे साजरा करीत आहोत। आणि त्या निमित्तानं आपण या काळभैरवनाथाला गाराणं घालणार आहोत, त्याच्याजवळ आपण दान मागणार आहोत। ते दान या गजराच्या माध्यमातून आम्ही मागत आहोत। हे दान आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि म्हणूनच हे गीत सादर करतोय, कृपया लक्षात घ्या। काळभैरवनाथा देवा तुझे गातो मी गुणगान, गातो मी गुणगान, नामवलिया गावाला यावे गातो ते गान हो, गातो ते गान, नामवलिया गावाला यावे गातो ते गान हो, गातो ते गान।
त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे वैभव पाहिलंय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी, ते म्हणजे हे वैभव. आणि या काय वैभव नाथाच्या, आता आमचा पण देव काय वैभव बरं का, म्हणजे आम्हाला अजून जास्त उत्साह. त्यापासून आम्ही आमचं सगळं लक्ष त्या बक्षिसांकडे आहे. आणि म्हणूनच आमच्या बरेच वर्षापासून श्री नानवली या गावाचं नाव आपल्या महाराष्ट्रात जास्त, तुम्हाला कदाचित माहिती माहीत नाही, पण मुंबईच्या विरारपासून कुलाब्यापर्यंत, पनवेलपासून कर्जतपर्यंत आणि कसाऱ्यापर्यंत नाव गाजवायचं म्हणजे फक्त एकच खेत्रीपाल. आता आमच्या काळसरी गावचा जर कुठला पण नवरा आला किंवा कुठलीही नवरी काळसरी गावातली आपल्या नानवलीत दिली की त्या खेत्रीपालाचं दर्शन घेतल्याशिवाय धावत येत नाही. आणि म्हणूनच आता आपल्या 6 नाटाचा मोठा भाऊ त्याचं नाव आहे खेत्रीपाल म्हणून म्हणायचं आहे.